सर्वांना माझा नमस्कार. सेशनला आपण सुरुवात करूया. विषय आपला आजचा आहे मराठी कशी सुधारावी. फाउंडेशन कोर्स बद्दल मगाशी पंकजने तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा. एक चाणक्यचा आता मला तरी आवडणारा सगळ्यात आवडता कोर्स फाउंडेशन कोर्स आहे व्यक्तिमत्व विकसनाच्या बाबतीमध्ये. आणि आपलं करिअर, आपलं जीवन, आयुष्य कसं जगायचं या बाबतीतलेच विविध मुद्द्यांच्या विचारपूर्वक डिझाईन केलेला हा कोर्स निश्चितपणे आम्ही सगळेच करायला पाहिजे. कुणी करायला पाहिजे? एक 11वी 12वी ना किंवा नंतर डिग्रीच्या वेगवेगळ्या वर्षांना असलेल्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. ज्यांनी पुढे स्पर्धा परीक्षा करायची असो नसो, कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं आहे, काही असू दे, नोकरी नाही करायची, व्यवसाय करायची, कुठल्याही क्षेत्रातला असो, तरी सगळ्यांना मी तरी निश्चितपणे आम्ही सगळे सुचवत असतो की हा कोर्स तुम्ही आवर्जून करा. तर तुम्ही सगळे नवीन आहात, आता कदाचित विचार करत असाल की तर मी निश्चितपणे तुम्हाला सुचवीन की हा वर्षभराचा कोर्स तुम्ही निश्चितपणे करावा. आणि वर्षभरानंतर मला सांगा की तुम्हाला कोर्स आवडला की नाही. मला खात्री आहे तुम्ही कोणीच म्हणणार नाही आवडला नाही. विषयाकडे येऊयात आता. मराठी भाषा कशी सुधारावी, आधी त्याच्या आधी भाषा म्हणजे काय याच्यात एक मिनिट आपण चर्चा करूयात. तुम्हाला सगळ्यांना आवाज मी येतोय असं गृहीत धरतो बरं का. सगळ्यांना काही अडचण आली तर लगेच तात्काळ तात्काळ सांगायचं आहे. येस. एक प्रश्न, मी अभ्यासाला सुरुवात कशी केली? अरे जाऊ दे ना, माझ्या अभ्यासाच्या नंतर पाहू आपण. शेवटी शेवटी घेऊ. मग मी हा प्रश्न शेवटी घेतो. विषयाला आधी प्रश्न भरपूर यायला लागलेले दिसत आहेत. ठीक आहे, असं करू. मी शेवटचे एक 10-15 मिनिट मी ठेवतो की प्रश्नाकडे, आणि मध्ये जर या विषयाशी संबंधित वाटले तर डेफिनेटली आपण विषयाला अनुसरून प्रश्न असतील तर ते चालू असताना विचारा. अन्यथा बाकी सगळे प्रश्न आता ते आपण शेवटी घेऊ असं मला वाटतंय. ते एक 60 ते 70 मिनिटांमध्ये मी आधी एक काही गोष्टी सांगतो. त्यानंतर 20 मिनिट आपण साधारणपणे ठेवूयात प्रश्नांना. तुमचे प्रश्न असतील, मलाही आवडेल. भाषा म्हणजे काय? असं वर्गात असतो तर तुम्ही कोणाला तरी विचारलं असतं की तू सांग रे भाषा म्हणजे काय. घाबरून नका, आता काही विचारणार नाही कोणाला. भाषा, बोलली जाते ती भाषा. सोपी व्याख्या, एकदम सोपी व्याख्या, एकदम मला जी खूप मनापासून पटते आणि ऍक्सेप्ट होते की काय भाषा म्हणजे काय. बोलली जाते, जी बोलली जाते ती भाषा. हा, बघा, माणसाला म्हणजे माणूस आणि इतर प्राणी यांचं वेगळेपण म्हणजे एकमेकां म्हणजे वेगळे कुठल्या एकाच गोष्टीमध्ये आहेत म्हणजे खरं म्हणजे दोन गोष्टींमध्ये. एक, माणूस भाषा शब्दांद्वारे व्यक्त केली जाणारी भाषा बोलू शकतो. प्राण्यांची भाषा कदाचित चिन्हांची, आवाजांची असतेच म्हणजे, पण माणसाचं हे वेगळेपण आहे. आणि माणूस हसू शकतो, एक वेगळेपण आहे. तर ती बोलली जाते ती भाषा. बघा, आता भाषेची सुरुवात कशी झाली, कधी झाली, याचा इतिहासात मी पडत नाही बघा. पण आपल्याला ज्ञात इतिहासामध्ये साधारणपणे इतिहास या शब्दाची व्याख्या जेव्हापासून माणूस भाषेमध्ये कम्युनिकेट करायला लागला, म्हणजे लिखित स्वरूपामध्ये लिहिली आणि बोलली जाणारी भाषाची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हाच इतिहासाला सुरुवात झाली. म्हणजे इतिहासकालीन कालखंडाला सुरुवात झाली असं म्हणतात. त्यापूर्वीच्या कालखंडाला इतिहासपूर्व कालखंड असं म्हणतो आपण बघा. ठीक आहे. बोलली जाते ती भाषा असं मी म्हणालो. माझा आवाज येतोय का? एक कोणीतरी एक मेसेज टाकलाय, आवाज येत नाही. माझा आवाज येतोय का? हो सर. आवाज येतो पण जास्त येत नाही. येतोय, व्यवस्थित येतोय ना? ठीक आहे, थँक्यू थँक्यू. एकाने मेसेज आवाज नव्हता. थँक्यू. येतोय, भरपूर मेसेज आले. थँक्यू थँक्यू. बोलली जाते ती भाषा. भाषा आणि दुसरा शब्द आहे बोली. बघा, बोली. ज्यांचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय, आपापलं इंटरनेट कनेक्शन चेक करा, कारण माझा आवाज निश्चितपणे पोहोचतो आहेत आणि पंकज आणि मंडळी निश्चितपणे सांगतील मला जर येत नसेल तर. त्यामुळे आपापलं इंटरनेट कनेक्शन चेक करा. थोडस काही इश्यू असेल, इंटरनेट बंद चालू करून बघा.
बोली आणि भाषा या दोन शब्दांबद्दल मी सुरुवातीला बोलणार आहे. भाषा बोलली जाते ती भाषा, आणि मग बोली म्हणजे काय रे? बोली म्हणजे बोली सुद्धा बोललीच जाते. पण मग भाषा, जिला प्रमाण भाषा आपण म्हणतो, आणि बोली याच्यामध्ये फरक काय? मग आता मी आपला विषय काय, मराठी कशी सुधारावी, मराठी भाषा कशी सुधारावी, हा विषय आहे. पण मग त्याच्या आधी मी भाषा याबद्दलच थोडंसं बोलू म्हटलं 5 मिनिट. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय, मग ती कशी सुधारायची, मराठी असो, इंग्रजी असो, कुठलीही असो. हा, त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे बोलूयात. प्रमाण भाषा आणि बोली असे दोन फरक केले जातात बघा. काय? प्रमाण भाषा, ज्याला इंग्रजी स्टँडर्ड लँग्वेज म्हणतो आपण, आणि दुसरं बोली हा शब्द आहे. आता मी नागपुरात आहे, नागपुरात वऱ्हाडी बोली बोलली जाते. तुमच्यातले कोणी कोकणात असेल, मालवणी माहिती असेल. धुळे नंदुरबार पट्ट्यामध्ये, बागलाण सटाणा या पट्ट्यामध्ये अहिराणी बोली बोलली जाते बघा. हम्म. इकडे विदर्भातल्या काही पट्ट्यामध्ये पोवारी बोली बोलली जाते. काही डांग बोली आहे बघा इकडे कुठे, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीला, नंदुरबार जिल्ह्याच्या, धुळे नंदुरबार जिल्हा, गुजरातमध्ये पण म्हणजे ह्या वेगळ्या बोली आहेत. वऱ्हाडी जशी नागपुरातली आहे, पुणेरी बोली आहे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये विशेषतः बोलली जाते. ह्या ह्या सर्व बोली, आवाज, ऑडिओज बाकीच्यांनी थोडे बंद केले तर सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येईल. सर्वांचे ऑडिओ, पंकज आणि तुम्ही असाल तर ऑडिओ तात्पुरते बंद ठेवा. बाकीच्यांचा ऑडिओ 4-5 जणांचा सुरू असेल तर तो थोडासा आवाज मिक्स होताना दिसतो बघा. तर वऱ्हाडी बोली आणि मराठी प्रमाण भाषा याच्यातला फरक काय मग? मी भाषा म्हणजे बोलली जाते ती भाषा म्हणतो, मग बोली म्हणजे काय? बोली पण बोललीच जाते. पण मग फरक काय? एक बोली प्रमाण भाषा मानतो आपण, म्हणजे काय, उदाहरणार्थ मराठी पुरतं बोलायचं झालं तर मराठीसाठी पुणेरी बोली ही प्रमाण भाषा मानली गेली बघा. महाराष्ट्रापुरतं बोललं गेलं तर काय झालं, पुणेरी बोली ही प्रमाण मराठी भाषा मानली गेली. हम्म. आता ती का मानली गेली, तुम्हीच मला जरा विचार करून सांगा, नंतर शेवटी सांगा वाटल्यास. मी थोडी आधी चर्चा करतो. हा हा माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न, असे एक 3-4 प्रश्न मी विचारणार याच्यामध्ये, लेक्चरमध्ये, आणि नंतर तुम्ही सांगा त्याची, मी शेवटी त्याच्यावर चर्चा करेन. की पुणेरी बोली ही प्रमाण भाषा म्हणून स्वीकारली गेली. बोली म्हणजे काय? आता असं म्हणतात की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दर 12 मैलाला बोली बदलते, म्हणजे भाषेचा लहेजा, इंग्रजी टोन ज्याला म्हणतो, किंवा शब्द किंवा व्याकरण भाषेचं काही काही अंतराने बदलत जातं, निश्चितपणे बदलत जातं बघा. तुम्ही पाहिलं असेल, कोकणी बोली असेल आणि इकडची नागपूरची मराठी, याच्यामध्ये फरक आहे की नाही? शब्दसंग्रहामध्ये फरक आहे, व्याकरणामध्ये फरक आहे. अगदी काही वेगळेच शब्द तुम्हाला आढळून येतील बघा. हा, तर मग हे सगळं असताना आणि महाराष्ट्रात एवढ्या बोली असताना आपली पुणेरी बोली हीच प्रमाण भाषा का बरं स्वीकारली गेली? याचा एक विचार करून तुम्हीच सांगाल मला, की का बरं, म्हणजे वऱ्हाडी का बरं नाही झाली प्रमाण बोली, किंवा कोकणी ही प्रमाण बोली का नाही झाली, प्रमाण भाषा का नाही झाली? याच्याबद्दल विचार करून सांगा. ठीक आहे. भाषा आणि बोली याच्याबद्दल मी 5-10 मिनिट बोललो. आता आता ती भाषा, मराठी भाषा सुधारायची कशी? सुधारायची, चांगली मराठी भाषा बोलता आली पाहिजे ना. आपण मराठी आहोत, मराठी म्हणून आपली मातृभाषा चांगली यायलाच पाहिजे. ते आपली ओळख आहे, ती आपली आयडेंटिटी इंग्रजी ज्याला म्हणतो. की माणूस म्हणून असण्याचं काय आहे आपलं, एक जी आपली संस्कृती आहे तिचं व्यक्त होणारं, व्यक्त करण्याचं माध्यम भाषा आहे. तर ते भाषा ही स्वतःची चांगली आलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही. म्हणून इंग्रजी पण आलीच पाहिजे चांगली, त्यालाही काही पर्याय नाही आजच्या जगामध्ये. म्हणून आपली मातृभाषा दुर्लक्षित राहिली पाहिजे असंही नाही चालणार. त्यामुळे इंग्रजी पण चांगली आली पाहिजे, मराठी पण चांगली आली पाहिजे. त्या व्यतिरिक्त अजून तुम्ही एखाद दुसरी भाषा पण शिकायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. 3 भाषा चांगल्या येऊ शकतात. तर मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा सुधारायची तर 4 गोष्टी बघा मला असं वाटतं. तर ती त्या भाषेमधले भरपूर सारं वाचन केलं पाहिजे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या भाषेमध्ये
भरपूर सारं लेखन केलं पाहिजे, स्वतः लिहायला पाहिजे मला वाटतं काहीतरी. त्यानंतर बोलली पाहिजे आणि वाचली पाहिजे. वाचणे, लिहिणे, बोलणे आणि ऐकणे. चांगलं ऐकलं पाहिजे. 4 मुद्दे सांगितले मी. कुठलीही भाषा असो काय, ती सुधारायची असेल तर त्या भाषेतलं चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे स्वतः आणि चांगलं लिहिलं पण पाहिजे. त्यातले पहिले 2 मुद्दे वाचणे आणि ऐकणे हे इतरांचे आहेत. म्हणजे इतरांनी लिहिलेलं वाचणे, इतरांनी लिहिलेलं ऐकणे. वाचणे, अगदी वाचण्याबद्दल मी थोडंसं मी 1 मिनिटात बोलणार आहे काय काय. पण हे 4 मुद्दे, त्यातले पहिले 2 इतरांकडून लिहिले गेलेलं आणि इतरांकडून बोललं गेलेलं. मराठीमध्ये खूप चांगलं लिहिलं गेलेलं पण आहे बघा, आणि मराठीतून खूप चांगलं बोललं पण गेलेलं आहे. अगदी त्याच्याबद्दल मी बोलीन. कुठलीही भाषा सुधारायची तर हे 4 मुद्दे मी निश्चितपणे सांगेन. परत एकदा रिपीट करेन की ती भाषा भरपूर वाचन पाहिजे, भरपूर ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. नंतर मग स्वतः बोललंही पाहिजे आणि लिहिलंही पाहिजे. तर ह्या 4 मुद्द्यांमध्ये म्हणजे आजच्या सत्राचे संपूर्ण सार ह्या 4 मुद्द्यांमध्ये आहे. की की काय केलं पाहिजे हे 4 मुद्दे. कुठलीही भाषा असेल तर. अगदी संस्कृत शिकायची, तुम्हाला इंग्रजी शिकायची, हिंदी चांगली शिकायची आहे आणि अर्थात मराठी आपली आलीच पाहिजे. ठीक आहे. झालंय कसं बघा की हा इंग्रजी सध्या विंडो ऑफ दी वर्ल्ड झालेली आहे. जगाची कोणीही पण आपण अमान्य करू शकत नाही की ज्ञानभाषा जगाची आजची इंग्रजी आहे. ज्ञानभाषा म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचं नॉलेज, ज्ञान हे इंग्रजी भाषेमधून मोठ्या प्रमाणावरती जगभर पसरत आहे, भारतात सुद्धा आणि जगभर सुद्धा. त्यामुळे जगाची खिडकी आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी दिसते. त्या इंग्रजीची सुरुवात आजच्या इंग्रजीची ज्याला आज म्हणतो त्याची 14व्या शतकात दिसून येते बघा. मराठीची सुरुवात जर पाहिली तर तुम्ही सांगू शकाल का कधी? मराठीची सुरुवात खूप आधीपासून ट्रेस करता येऊ शकेल बघा. अगदी सातवाहन कालखंड तुम्ही ऐकला असेल. शाळेच्या पुस्तकांमध्ये सातवाहन हा शब्द निश्चितपणे ऐकला असेल तुम्ही. हा कालखंड म्हणजे कुठला आहे? इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 2रं शतक. ही 400 वर्षे साधारणपणे सातवाहन कालखंड ह्या मध्य भारतात, ज्याला महाराष्ट्र आणि आजचा दख्खनचा पठाराचा प्रदेशाचा म्हणतो, त्या प्रदेशामध्ये सातवाहन मंडळी राज्य करत होती. त्यांची जी भाषा होती ती आजच्या मराठीची पूर्वज भाषा आहे असं मानलं जातं बघा. म्हणजे एवढी प्राचीन काल भाषा आहे ती. त्यामुळेच बघा अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर मराठीला होत असते. ते अभिजात भाषेच्या दर्जाचा क्रायटेरिया, निकष काय आहेत की प्राचीन असायला पाहिजे. अभिजात म्हणजे प्राचीन, क्लासिकलचं मराठी भाषांतर अभिजात असायला पाहिजे. तिचं स्वतंत्र व्याकरण असायला पाहिजे आणि तिच्यामध्ये स्वतंत्र लेखन झालेलं असायला पाहिजे. तर ती अभिजात भाषा, क्लासिकल लँग्वेज मानली जाते. तर ती मराठी या पातळीवर निश्चितपणे आहे बघा. जिला आपण आज मराठी म्हणतो ती त्या काळामध्ये हाल सातवाहन राजांनी एक गाथा सप्तशही नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो पहिला मराठीतला ग्रंथ मानला जाऊ शकतो. तो आजही उपलब्ध आहे बघा. त्यानंतरच्या काळामध्ये फारसं लेखन नाही झालेलं. एक 7व्या-8व्या शतकापासून मात्र मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेली दिसून येते. काही शिलालेख अगदी कर्नाटकला श्रवण बेळगाव मधले सापडू शकतो, रत्नागिरी मधल्या आष्टीमध्ये सापडलेला दिसून येतो 7व्या-8व्या शतकातून. आणि मोठ्या प्रमाणावर लेखन मग महानुभाव पंथांचं, ज्याला आजची मराठी म्हणतो. शाळेमध्ये तुम्ही बालभारतीच्या पुस्तकामध्ये कविता संग्रहामध्ये ती पहिली जी असायची ती महानुभाव पंथीयांची कविता असायची बघा. हा, नरेंद्र बास वगैरे हे लेखक तुम्ही कवी आठवत असतील तुम्हाला. महानुभाव पंथीयांनी जी 11व्या आणि 12व्या शतकात मुख्यतः ज्ञानेश्वरांच्या आधी मराठी भाषा समृद्ध केलेली दिसून येते. चक्रधर स्वामींच्या नेतृत्वाखाली महानुभाव पंथ महाराष्ट्रात विस्तारला आणि मराठी भाषेला चांगले दिवस आलेले दिसून येते. त्यानंतर अर्थात ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वरांचा त्यानंतर उदय आणि मराठीचा तो खरं म्हणजे बालपणाचाच कालखंड. त्या बालपणाच्या कालखंडातच एवढा सुपीक ग्रंथलेखन झालेलं दिसून येतं. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या काळामध्ये लिहिला गेला. त्यानंतर यादवकालीन मराठी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावरती लेखन झालेलं दिसून येतं. संत वाङ्मय असेल, शाहिरी वाङ्मय असेल,
त्यानंतर पेशवेकालीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर शाहीर वाङ्मय, बखर वाङ्मय ज्याला म्हणता येईल, मोठ्या प्रमाणावर मराठीकडे लिहिलं गेलेलं दिसून येतं. आणि त्यानंतर आधुनिक मराठीची सुरुवात, मॉडर्न मराठी ज्याला म्हणतो, आधुनिक, मॉडर्न हा शब्द इंग्रज भारतामध्ये आल्यानंतरचे मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले दिसून येतात. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात 1960 नंतर मराठीमध्ये अजून बदल, आणि आता 2020-21 साली पोस्ट मॉडर्न कालखंड ज्याला आपण म्हणतोय, आधुनिकोत्तर, आधीनो आधुनिक आवाज आधुनिक उत्तर कालखंड ज्याला म्हटलं, त्या कालखंडामध्ये आपण आज उभे आहोत. तर हा सगळा मराठीचा मी थोडक्यात असा इतिहास सांगितला. ठीक आहे. तर आता एक ऐकू येत आहे असं मी करतोय बरं का, मध्ये मध्ये मला असं वाटतंय की ब्रेक होत आहे. तर तुम्ही तसं मला कळवत जा. पुढच्या मुद्द्याकडे मी येतो. मी थोडक्यात सांगितलं एक बोली भाषा, नंतर मराठी भाषेबद्दल थोडक्यात सांगितलं. मराठी भाषेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती चांगलं लेखन आहे बघा. मी 4 मगाशी मुद्दे बोललो की चांगलं वाचलं पाहिजे, त्यानंतर चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे, चांगलं बोललं पण पाहिजे. स्वतः बोलताही मराठी चांगली बोलता आली पाहिजे. आता भाषेमध्ये बरोबर आणि चूक याच्याबद्दल खूप वेगवेगळे वादविवाद आहेत बघा. विदर्भामध्ये वऱ्हाडी भाषेमध्ये मले म्हणतात, पुणेरी बोलीमध्ये मला म्हणतात, इकडे मले म्हणतात, हो की नाही नागपुरात. मग मले म्हणजे बरोबर का मला म्हणजे बरोबर, या वादात आपण पडण्याचं काही कारण नाही. कारण हे बरोबर आणि हे चूक असं म्हणताच येणार नाही. ही वऱ्हाडी भाषा आहे आणि ही पुणेरी बोली आहे, ही वऱ्हाडी बोली आहे, ही पुणेरी बोली आहे. आपण स्टँडर्ड स्वीकारली आहे पुणेरी. त्यामुळे लिहिताना काय लिहिणार, मलाच लिहिणार, होय की नाही. त्यामुळे बोली आणि भाषा यांच्यामधले वाद याच्याबद्दल आज नकोच बोलायला. वाचन या विषयावर आपण बोलूया. आता पुढच्या 4 मुद्द्यांबद्दल मी बोलणार आहे. आणि त्यानंतर एक दुसरा एक अजून चर्चा करायचे प्रश्न एक, आणि मग मी तुमच्या प्रश्नोत्तरांकडे येईन. वाचन भरपूर सारं वाचलं पाहिजे मी म्हणालो बघा मराठीमध्ये. अगदी मग वाचायला मी मगाशी सांगितलेला हाल सातवाहन राजा गाथा सप्तसई, इथून मराठीची सुरुवात मानली जाते. तो कोणी आता तुमच्यापैकी उद्या जाऊन तो ग्रंथ विकतच आणला तर कदाचित ती तुम्हाला भाषा समजायला अवघड जाईल. तो तिचं मराठीतलं, आजच्या मराठीतलं रूपांतर असलेलं पुस्तक घेऊन वाचू शकता निश्चितपणे. तर मुद्दा कसा आहे की मराठीमध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं लेखन झालेलं आहे. प्राचीन कालखंडामध्ये असेल, आधुनिक कालखंडामध्ये असेल, महानवपंथीयांचं लेखन असेल, नंतर संत साहित्य ज्याला आपण म्हणतो, आज वारकरी संप्रदायाचं आहे, भक्ती संप्रदाय, भक्ती चळवळ मध्ययुगामध्ये महाराष्ट्रामध्ये उदयास आलेली दिसून येते. वारकरी पंथ, भागवत धर्म ज्याला आपण म्हणतो, आपली वारी जी आहे, तर त्या भक्ती वाङ्मयातून उदयास आलेलं एक मराठीमध्ये प्रचंड सुपीक साहित्य मराठीत. ज्ञानदेवे रचिला पाया तिथपासून तुका झाला असे कळस, पासून तुकोबांपर्यंत सर्व संतांचं वाङ्मय. माझं म्हणणं आहे की एकदा एक एक ओवी आठवावी. ज्ञानेश्वरांची एक एक ओवी तुम्ही वाचायला पाहिजे आपण सगळ्यांनी. तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला पाहिजेत. संत वाङ्मय हे एक मुद्दा मी वाचायला पाहिजे मधलं काय काय वाचायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कळेल का? ज्ञानेश्वरीची काय म्हणतात, ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकाराम महाराजांचे अभंग अत्यंत सरळ, साधे, सोपे, अगदी तुम्ही ऐकलेले शाळेच्या पुस्तकांमध्ये होते सुद्धा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, याच्यासारखे भरपूर सारे अभंग आपल्या अगदी सगळ्यांना, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. ज्ञानेश्वरांची कदाचित तुम्हाला भाषा समजायला थोडी अवघड, पण निश्चितपणे प्रयत्न केला की येऊ शकेल. संत वाङ्मय वाचायला पाहिजे. आपला ठेवा आहे तो भक्ती संप्रदायाचा, भक्ती चळवळीतला. आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे, हे या वाङ्मयाच्या, या इतिहासातून आपल्याला कळू शकेल की तुम्ही, आम्ही कोण होतो, आपले पूर्वज कोण होते, आपलं आयडेंटिटी काय आहे, ही संत वाङ्मयातून आपल्याला कळून शकेल. ठीक आहे. त्यानंतर मी सुचवीन की
शाहीर वाङ्मय मोठ्या प्रमाणावर पेशवेकालीन आणि ब्रिटिश भारतात आल्यानंतर सुद्धा झालेलं दिसून येतं. त्याचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर मी आधुनिक मराठीमध्ये प्रचंड मोठं साहित्याचं भांडार आहे बघा, वेगवेगळं अगदी कवितांचा मोठ्या प्रमाणात केशव सुतांपासून अगदी आता संदीप खरेंपर्यंत, केशव सुतांपर्यंत. बालभारतीच्या पुस्तकात त्यांची एक तुतारी द्याम जाणून कविता होती, कोणाला आठवत असेल का? तिथपासून ते संदीप खरेंपर्यंत प्रचंड मोठा कवितांचा असा वारसा आपल्या मराठीला लाभलेला आहे. वाचायला पाहिजेत आपण. कथा साहित्य मोठ्या प्रमाणावरती मराठीत लिहिलं गेलेलं आहे, वाचायला पाहिजेत. कादंबरी, नॉव्हेल इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतो, नॉव्हेल भरपूर सारं वाचायला पाहिजे म्हणालो मी. मराठीमध्ये कविता संग्रह असतील, कथा संग्रह असतील, कादंबऱ्या असतील, मराठीमध्ये ललित लेखन असेल, वेगवेगळ्या प्रकारचं प्रचंड मोठ्या संख्येत होत असलेले दिसून येते. मी आपण बॅच मध्ये अजून काय वाचलं पाहिजे याच्यावरती अजून सेशन नाही, काय काय वाचायला पाहिजे आपण. पण भरपूर सारं वाचायला पाहिजे बघा. दिसा माझी काहीतरी वाचावे, प्रसंगी अखंडित लिहित राहा, लिहित जा, असं समर्थ रामदास म्हणून गेले. की रोज काहीतरी वाचायला पाहिजे, ही खरं आहे मुद्दा. हा मुद्दा म्हणजे भरपूर वाचन, हा मुद्दा मी बोललो. दुसरा मुद्दा आहे की ऐकलं पण पाहिजे. मराठीमध्ये ह्या मुद्दा विशेष याच्यासाठी आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मराठीमध्ये भाषणाचं म्हणजे मग त्या म्हणजे ब्रिटिश काळापासूनचे दिसून असेल. अगदी स्वातंत्र्यावर सावरकरांचं तुमचं भाषण सुद्धा सध्या ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये युट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे बघा. लोकमान्य टिळकांचं सुद्धा दुर्मिळ बोलणं ध्वनिमुद्रित स्वरूपातलं उपलब्ध आहे बघा. त्यांच्यापासून ते प्रचंड अगदी आत्ताच्या काळामध्ये आपले धर्माधिकारी सर असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील, युट्यूब वरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चांगलं लेखन उपलब्ध आहे. अगदी बघा, कथा स्वरूपामध्ये दमा मिरासदारांच्या कथा त्यांच्याच शब्दामध्ये युट्यूबवर तुम्हाला ऐकायला ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात मिळतील. शंकर पाटलांचं ग्रामीण लेखन मराठीवरती कथा असतील भाषण असतील, प्रचंड आहे. या सगळ्यांचं ऐकतं भाषे आपल्या समोर येऊन त्यामध्ये पण उतरत असतं, त्यामुळे ऐकायला पाहिजे. आता त्यामुळे इंटरनेट ही एक क्रांती आणि तुमचं काय म्हणायचं त्याला, आपला वरदान आहे की युट्यूबवर बसल्या जागी घर बसल्या आता इथे कुठेही असाल तुम्ही, तुम्हाला आपल्याला सगळं उपलब्ध आहे. एवढ्या प्रचंड खरी आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे हे भरपूर सारं ऐकलं पाहिजे, हा माझा मुद्दा आहे दुसरा. ठीक आहे. मी पुढचा मुद्दा तिसरा म्हणत होतो की भरपूर सारं लिहिलं पाहिजे आपण. हा पहिले दोन मुद्दे मी चर्चा तुम्ही सगळ्यांना कोणी कोणाचा मिस झाला असेल तर मी म्हटलं की भरपूर सारं वाचलं पाहिजे, त्यानंतर भरपूर सारं ऐकलं पण पाहिजे. त्यानंतर मी तिसरा मुद्दा मांडतोय की भरपूर सारं लिहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. लिहिलं लिखाण स्वतः लिहायला पाहिजे. एखादी भाषा चांगली तुम्हाला कधी जास्त येईल की म्हणजे काही जण असं म्हणतात बघा की एक वेळा लिहिणे म्हणजे ते काय 8 वेळा वाचणे, 10 वेळा वाचणे. असं ते काही प्रमाणात खरं आहे बघा. एका वेळा लिहिलेलं ते आपल्या मनपटलावर कोरून दिलं जातं. त्यामुळे लिहायला पाहिजे आपण. आता काय लिहायला पाहिजे तर बघा, आपल्या मनात जे आलेलं ते पेनातून वहीवर कागदावर उतरवलं पाहिजे. काही जण डायरी लिहितात, म्हणजे काही जणांना रोजच्या स्वतःच्या मनाचे विचार लिहायची सवय असते, तर डायरी लिहू शकता तुम्ही निश्चितपणे. काही
व्यक्तींना वेगवेगळ्या ललित विषयांवरती लिहायला की आवडत असतं, की म्हणजे स्वतःबद्दल किंवा वेगवेगळ्या विषयांबद्दल, मानवी आयुष्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल, मानवी मन असेल, कशाही बद्दलचं लेखन करायला आवडत असेल. काहींना आपापल्या विषयातलं लिहायला आवडत असेल. उदाहरणार्थ तुम्ही काय इतिहासाचा अभ्यास करत असाल, इतिहासाचं लिहाय जे जे म्हणजे काय कुठल्याही प्रश्न परत एकदा दिसत आहेत. मी मी आहे म्हणजे प्रश्नांकडे लक्ष देतो आहे. मी निश्चितपणे चर्चा करणार आहे. काळजी नका करू. हं? तर लिहित जावे. हा म्हणजे मगाशी मी समर्थ रामदासांचं ते सांगितलं ना मला, की दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे असं. म्हणजे दिसा माझी काहीतरी लिहावे असं म्हटलं होतं रामदासांनी, की रोज काहीतरी लिहा. हं? कुठली आपली भाषा जर चांगली म्हणजे काय होतं, लिहिल्याने आपल्यालाच आपल्या चुका कळायला लागतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. काय? लिहिल्याने आपल्याला स्वतःलाच आपल्या चुका कळायला लागतात. कोणी काही इतरांनी सांगण्याची गरज नाही. आणि नियमितपणे एक तुम्ही रोज थोडं थोडं लिखाण करा. एक तुम्हाला 3 ते 4 आठवड्यांनी तुम्हाला लक्षात येईल की त्या भाषेमध्ये तुमचं प्रभुत्व म्हणजे पूर्वीपेक्षा तरी निश्चितपणे खूप चांगलं झालेलं तुम्हाला दिसून येईल निश्चितपणे. ठीक आहे. त्यामुळे लिहायला पाहिजे. आता परत एकाचा अजून एक प्रश्न होता की काय लिहायला पाहिजे, तर असं काही नाही बघा, म्हणजे की अगदी तुमच्या मनातले विचार लिहू शकता. काही जण डायरी लिहितात. डायरी म्हणजे रोजच्या स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना किंवा स्वतःला जे वाटतंय ते पेन उचलला आणि वहीवरती डायरीमध्ये लिहून काढलं. किंवा वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असेल, वेगवेगळी चर्चा ऐकली किंवा आता सध्या जे जगामध्ये जे जे काही घडतंय, कोविड सारखा प्रचंड मोठी घटना आपल्या आयुष्यामध्ये सगळी घडून गेली, त्या संबंधी असेल की कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही लिहू शकता. लिहित राहावं, नियमितपणे लिहा. तुम्हाला निश्चितपणे तुमची ती भाषा सुधारायला. मी फक्त हे मराठीबद्दलच सांगत नाही, कुठल्याही भाषे, इंग्रजी किंवा कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही जोपर्यंत चांगलं लिहू शकत नाही त्या भाषेमध्ये, तोपर्यंत ती भाषा चांगली आली असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे अंतिम निकष काय म्हणाल असं मला विचाराल, ती भाषा चांगली येते त्याचा, तर ते मी म्हणेल की ती भाषा चांगली लिहिता येते. आणि त्याच्या पुढचा अंतिम निकष हा ती चांगली बोलता पण येते. बोलता यायला पाहिजे बघा आपल्याला. तुम्ही म्हणाला आपली मातृभाषा आहे आणि बोलता तरी ते निश्चितपणे येतेच ना. पण आता होतंय कसं की आपण व्याकरणाकडे दुर्लक्ष करतोय. आपल्या भाषेमध्ये इंग्रजी शब्द येत आहेत, त्याच्याकडे म्हणजे आता त्याला चूक म्हणणार नाही मी बघा, की इंग्रजी शब्द येणं काही शब्दांना पर्यायी मराठी शब्द कदाचित सुचले नाही, इंग्रजी शब्द आपण निश्चितपणे वापर त्याला काही हरकत नाही. ही भाषा ही प्रवाही असायला पाहिजे. वेगवेगळ्या भाषेचा शब्दसंग्रह आपल्याकडे आलाच पाहिजे. याच्यात काही म्हणजे इंग्रजी भाषेत सुद्धा वेगवेगळ्या भाषांमधून लिखाण झालेलं निश्चितपणे शब्द गेलेले आपले पाहायला मिळू शकतात. मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषांमधून नवीन शब्द आलेले दिसून येतात. त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही, पण चांगली भाषा बोलता आली पाहिजे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की आपल्या मनात जे वाटतंय, म्हणजे मला जे वाटतंय ते आणि तेच तुमच्यापर्यंत परिपूर्ण पद्धतीने पोहोचवण्यासाठी ती भाषा चांगली बोलता यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बोलता यायला पाहिजे. याचा निकष कारण हे आहे की तुम्हाला मनातून जे वाटतंय, कधी कधी काय होतं, आपल्याला वाटतं वेगळंच असतं, आपण बोलतो वेगळंच, समोरच्याला तिसरंच समजतं. हे जे काही एकमेकांशी संवाद आहे ना, तो जर व्यवस्थित व्हायचा असेल तर ती भाषा चांगली बोलता आली पाहिजे. आणि ती चांगली बोलता येण्यासाठी तुमच्या मनातले विचार शब्दांमधून योग्य पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. आता मी हे जे 4 मुद्दे सांगितले ना, त्यांची एकमेकांशी संबंध आहे त्यांचा. म्हणजे वाचन म्हणेल किंवा ऐकणं म्हणेल किंवा लिहिणं किंवा बोलणं, हे 4ही मुद्द्यांशी एकमेकांशी संबंध यासाठी आहेत काय, की तुम्ही चांगलं ऐकलं तर चांगलं बोलू शकाल, तुम्ही चांगलं वाचलं तर चांगलं लिहू शकाल, होय की नाही. म्हणजे तुम्ही
ह्या निकषच आहे बघा. तुम्ही खूप चांगलं वाचलेलं असायला पाहिजे, तुम्ही खूप चांगलं ऐकलेलं असायला पाहिजे, तर तुम्ही चांगलं लिहू शकता आणि किंवा चांगलं बोलू शकता. हे हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही खूप चांगलं वाचलेलं असायला पाहिजे, खूप चांगलं ऐकलेलं असायला पाहिजे, तर चांगलं लिहू शकता आणि चांगलं बोलू शकता कुठल्याही भाषेबाबतीमध्ये. हा, तर म्हणून हा एकमेकांशी परस्पर संबंध निश्चितपणे आहे. ठीक आहे. तर कुठलीही भाषा आता मग काय करू शकतो रोजच्या, आता आपल्या एकूण तुम्ही काही कॉलेज करता आहात, काही शिकता आहात, करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आहात, आणि आता कदाचित काही वर्षांनी स्पर्धा परीक्षा देणार आहात किंवा काही वेगवेगळ्या विषयांमध्ये करिअर करणार आहात. हे सगळं करत असताना आपण मग काय करू शकतो? हं? रोजचं काय करू शकतो याच्यावर आपण 1-2 मिनिटं बोलूयात. म्हणजे काय, मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीच असं नाही म्हणत आहे की, पण भाषा चांगली यावी ही इच्छा असणाऱ्या सगळ्यांसाठी, आणि ही इच्छा सगळ्यांना असायलाच पाहिजे बघा. हे आपल्या व्यक्तिमत्व घडवण्याच्या टप्प्यामधला खूप महत्वाचा टप्पा हा आहे की भाषा, आपली मातृभाषा पहिल्यांदा चांगली यायलाच पाहिजे. तर काय, मी अशी सुचवीन तुम्हाला की चांगलं मराठी वृत्तपत्र वाचा, लोकसत्ता वाचा, सकाळ वाचा, महाराष्ट्र टाइम्स मधले काही लेख छान असतात. हा, बाकी तुम्हाला आवडलेलं वृत्तपत्रांमधले लेख निश्चितपणे वाचू शकता. हा, लोकसत्ताचे सकाळचे अग्रलेख निश्चितपणे वाचू शकता, महाराष्ट्र टाइम्सची रविवारची पुरवणी, सकाळची रविवारची पुरवणी, किंवा लोकसत्ताची शनिवार रविवारची पुरवणी. हे निश्चितपणे खूप छान मराठी लेखन तुम्हाला, वृत्तपत्र हा पहिला मुद्दा आहे बा. रोज वाचू शकतो. आजूबाजूला आपल्या काय घडतं, आपण कुठे, आज काय चाललंय जगामध्ये, याची आपल्याला वित्तन बातमी आपल्या भाषेमध्ये कळण्यासाठी आणि आपल्या भाषा सुधारण्यासाठीच्या टप्प्यामध्ये हे वृत्तपत्र वाचन हे निश्चितपणे आहे बघा. त्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही ठरवून घ्या, मला काय कथा वाचायला आवडेल, कादंबरी वाचायला आवडेल, कविता वाचायला आवडेल, किंवा लघुकथा संग्रह वाचायला आवडेल, प्राचीन वाचायला आवडेल म्हणजे ज्ञानेश्वरी का संत वाङ्मय वाचायला आवडेल, की शाहिरी वाङ्मय वाचायला आवडेल, महानुभावपंथीयांचं वाचायला आवडेल, आधुनिक आवडेल, दलित साहित्य वाचेल. म्हणजे मगाशी मी बोलता बोलता राहिलं, महाराष्ट्रामध्ये आपला एक प्रचंड मोठा ठेवा दलित साहित्याच्या रूपाने आपल्याकडे आहे बघा. जगामध्ये असं साहित्य, अशा प्रकारचं साहित्य, शोषित दलित पीडितांच्या संघर्षाला वाचा फोडणारं साहित्य कुठे असं फारसं आढळून येत नाहीत. अमेरिकेमधल्या ब्लॅक्सच्या वरती, अन्यायांवरती जे लिखाण केलं गेलं ते फक्त ह्याच्या तोडीचं आहे. याच्या व्यतिरिक्त दलित साहित्य हे जागतिक दर्जाचं आहे. आणि मराठीतलंच साहित्य निश्चितपणे, खरं सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही अतिशय भाग्यवान आहोत की ही भाषा आपली मातृभाषा आहे. हा, ज्ञानेश्वरी ज्या भाषेमध्ये लिहिली गेली, तुकाराम महाराजांनी अभंग ज्या भाषेमध्ये सांगितले, शिवाजी महाराज जी भाषा बोलत होतो, ही तुमची आमची मातृभाषा आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ह्या अभिमान आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे. हे खरं म्हणजे मी सांगायला पाहिजे असं पण काही गरज नाही. खरं म्हणजे आज काही जण बघा खूप चर्चा करतात की मराठी टिकेल का, मराठी राहील का, मराठीचं अस्तित्व आहे का, खूप चर्चासत्र होतात, बरोबर की नाही, की मराठी भाषा टिकेल का, जिवंत राहील का. मला असं वाटतं की 18 कोटी लोक मराठी बोलतात, फक्त महाराष्ट्रातच नाही, अगदी इकडे विदर्भाला लागूनचा जो मध्य प्रदेशचा आणि इकडचा पट्टा असेल, गुजरातचा काही भाग असेल, कर्नाटकचा बेळगाव आणि सोलापूरला लागून असलेला, खालचा लातूरला लागून असलेला पट्टा असेल, महाराष्ट्राच्या आजूबाजूने असेल, अगदी न्यूझीलंड पासून ते सॅन होजे पर्यंत सगळीकडे मराठी बोलणारी लोक आहेत. त्यांची संख्या 18 कोटी असल्याचं दिसून येतं. 18 कोटीची भाषा बोलतात, ती भाषा नष्ट कशी काय होईल? ते, आणि एवढं प्रचंड साहित्य ज्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे, ती नष्ट कशी काय होईल? तर ही भाषा नष्ट होणार नाहीये, तुम्ही आम्ही नष्ट होणार आहोत. ही भाषा समृद्ध आहे, प्रवाही आहे, आणि ही भाषा आपली संस्कृती दर्शवते. ही भाषा, आपली मातृभाषा ही चांगली आलीच पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण सगळ्यांनी, मी मगाशी जे 4 मुद्दे सांगितले त्यामध्ये प्रयत्न करणं निश्चितपणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता मी मगाशी 4 मुद्दे सांगितले, त्याच्यावर काही प्रश्न आलेले आहेत. वाचन, लेखन, बोलणं, ऐकणं, त्याच्याबद्दल मी घेईन ते प्रश्न. पण मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा आहे.
त्याच्यातही 1-2 प्रश्न आहेत माझे, आणि त्यानंतर मग मी तुमच्याकडे निश्चितपणे येणार, आपण गप्पा मारू मग त्यानंतर. बघा, मी मगाशी म्हटलं की इंग्रजी पण चांगली आली पाहिजे, आलीच पाहिजे. पण आपल्या मराठीला माय मराठी मरते तिकडे, कुसुमाग्रजांचा फटका जो आहे हा सगळ्यांनी स्वातंत्र्य देवतेची विनवणी, ही स्वातंत्र्याला 50 वर्ष झाल्यानंतर कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलेला फटका आहे, की सगळ्यांनी वाचा असं मी आहे. म्हणजे ती तुम्हाला गुगलवर मिळेल, युट्यूबवर मिळेल, स्वातंत्र्य देवतेची विनवणी. हा, या निमित्ताने मुद्दाम मी हा सांगत होतो की इंग्रजी भाषा जगाची ज्ञानभाषा झाली, जगाची खिडकी झाली, विंडो ऑफ द वर्ल्ड झाली. ती भाषा जी आजच्या स्वरूपातली इंग्रजी भाषा आहे, तिची सुरुवात एक 1350 म्हणजे आसपास 14व्या शतकामध्ये झालेली दिसून येते. 14व्या शतकापासून त्या भाषेची सुरुवात आहे. इंग्रज भारतामध्ये कधी आले? इंग्रज भारतामध्ये साधारणपणे 18व्या शतकामध्ये आले. 1757, 1764 प्लासी, बक्सार, आणि त्यानंतर इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला. 1947 पर्यंत भारतावरती राज्य जवळपास 200 वर्ष, संपूर्ण भूभागावर नसलं तरी 200 वर्षांच्या आसपास इंग्रजांनी राज्य केलं भारतावर. जी भाषा 14व्या शतकात उदयास आली, ती भाषा 18व्या शतकामध्ये जगाची ज्ञानभाषा झाली. मी काय म्हटलं, वाक्य परत एकदा सांगतो बघा. काय? जी भाषा 14व्या शतकामध्ये उदयास आली, ती भाषा 18व्या शतकामध्ये जगाची ज्ञानभाषा झाली. जगाची म्हणजे संपूर्ण जगाची भाषा झाली. जगाची संपर्क भाषा झाली. चांगला शब्द अजून, संपर्क भाषा. आणि ती आजही आहे. 18व्या शतकामध्ये झाली आणि त्यानंतर आजही 19व्या शतक, 20वं शतक आणि 21वं शतक असं अजूनही ती इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञानभाषा आहे. आपण पण बघा, मी इंजिनियर आहे, मी इंजिनिअरिंग कशातून केलं? इंग्रजी भाषेतून. कोणी डॉक्टर असेल, काय केलं? आपल्याकडे तांत्रिक सर्व पदव्या ही इंग्रजी भाषेमध्ये देण्याची व्यवस्था आहे. मराठी भाषेत मला इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तर आज व्यवस्था नाही, कारण का मराठी आज ज्ञानभाषा नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही ही कोणाला आवडो न आवडो, पण ही वस्तुस्थिती आहे. मराठीमध्ये आज तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं, मेडिकल करायचं, डॉक्टर बनायचं, MBBS करायचं, तर मराठीमध्ये नाही करता येत. तमिळ भाषेमध्ये ही सुविधा आज उपलब्ध करून आलेली दिसून येते. माझा मुद्दा हा आहे, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न तुम्ही विचार करा आणि माझ्याशी चर्चा करा किंवा नंतर कधीतरी बोलू, की जी भाषा 14व्या शतकात उदयास आली, ती भाषा 18व्या शतकामध्ये जगाची भाषा झाली. आणि जी भाषा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये, मग नंतर 7व्या 8व्या शतकामध्ये, मग 11व्या 12व्या, प्रचंड मोठा इतिहास ज्या भाषेला आहे, ती भाषा ज्ञानभाषा आज का नाही? संपर्क भाषा का नाही? आणि इंग्रजी 400 वर्षात ज्ञानभाषा झाली, संपर्क भाषा झाली, तर पुढच्या 400 वर्षामध्ये मराठी संपर्क भाषा होईल का? मराठी आपली ज्ञानभाषा होईल का? हे 2 प्रश्न मी विचारले बघा. मगापासून मी 3 प्रश्न मी सगळ्यांना विचारले बघा. एक म्हणजे पुणेरी बोली. मी माझं पूर्ण 45 मिनिटाचं भाषण बोलणं एकदा परत रिवाइज करतो, कारण ते काय होतं, कधी कधी ऑनलाईन मध्ये मलाच शंका येते की मी जे बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचता आहे ना, जे बोलायचं आहे तेच पोचता आहे ना, आणि काही वेगळं होत नाही ना. त्यामुळे पहिल्यांदा मी बोलीबद्दल बोललो. बोली म्हणजे काय, भाषा म्हणजे काय बोललो, भाषा म्हणजे काय, बोली म्हणजे काय, बोली म्हणजे काय आणि भाषा म्हणजे फरक, याच्याबद्दल बोललो. बोली कुठल्या कुठल्या आहेत? वऱ्हाडी, कोकणी असेल, मालवणी असेल, पुणेरी बोली. त्याच्यातलं पुणेरी बोली हीच का बरं प्रमाण भाषा आज आपण मानली, याबद्दल मी विचारतो. तर हा पहिला प्रश्न होता माझा. ठीक आहे. तर कोणाला काही उत्तर टाईप करून ठेवायचं असेल पहिला प्रश्नाचं माझ्या, की पुणेरी बोली हीच का बरं मराठी प्रमाण भाषा मानली गेली आहे? तिथे नागपूरची वऱ्हाडी का नाही मानली? मालवणी का नाही मराठी प्रमाण मानली गेली? मालवणी. ठीक आहे, बोलू. ओके. प्रश्न मी बघतो आहे, तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी घेणार आहे. एक 10 मिनिटामध्ये प्रश्न भरपूर सारे, एक 15 ते 20 प्रश्न मला दिसायला लागले. प्रश्न भरपूर आहेत, याचा अर्थ तुम्ही अतिशय मनापासून ऐकता आहात, प्रचंड अटेंटिव्ह आहात आणि अगदी
बोलायचा आनंद आहे. निश्चितपणे आपण चर्चा करूयात एक 10 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये फक्त. पहिला प्रश्न माझा हा होता तुम्हाला की बोली. दुसरा मी सांगितलं की भाषा कुठली, मराठी असेल किंवा कुठली असेल, एका वाक्यात सांगायचं झालं, 4 शब्दांमध्ये सांगायचं झालं तर काय? 4 शब्दांमध्ये भरपूर चांगलं वाचन केलं पाहिजे, भरपूर चांगलं त्या भाषेमधलं ऐकलं पाहिजे, ते बाकीच्यांचं वाचलं, लिहिलेलं आणि ऐकलं बाकीच्यांचं, मग स्वतः लिहिलं पाहिजे आणि बोललं पण पाहिजे चांगलं. हे 4 मुद्दे मी सांगितले, त्याच्यावरती मी चर्चा थोडक्यामध्ये केली. अजून पुन्हा कधीतरी आपण भेटू तेव्हा अजून वाचन या विषयावर, नुसतं वाचन या विषयावर, काय चांगलं ऐकायला पाहिजे या विषयावर आपण एक सत्र घेऊयात. लिहायचं कसं, त्याच्याबद्दल चांगलं लिहायचं त्याच्याबद्दल एक सत्र घेऊयात. आणि चांगलं बोलायचं कसं याच्याबद्दलही आपण चर्चा करूयात निश्चितपणे नंतर. जसे जसे आपले कोर्स, आणि मलाही आवडेल आणि तुम्ही पण एकदा अटेंटिव्ह एवढे छान आहात की मला आवडेल. शेवटी मी चर्चा केली की इंग्रजी आता ज्ञानभाषा आणि संपर्क भाषा आहे, तर तसं मराठी बनेल का? की मराठी आजची का नाही आणि बनू शकेल का, असे 2 प्रश्न. मराठी आज जगाची ज्ञानभाषा का बरं नाही? कारण आपल्याला वाटतच नाही का मराठी ज्ञानभाषा व्हावं, संपर्क भाषा व्हावी. बघा, कुठलीही भाषा कशामुळे मोठी होते? माझं वाक्य नीट ऐका. काय कुठलीही भाषा कशामुळे मोठी होते? ती भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे ती भाषा मोठी होत असते. काय म्हटलं मी? की ती भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे मोठी होत असते. ती भाषा बोलणारी लोक कोण आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांचं कार्य काय, त्यांचं स्थान काय आहे, त्याच्यावरती भाषा मोठी होत असे. पहिला प्रश्न जो होता की पुणेरी बोली ही जगाची, महाराष्ट्राची प्रमाण भाषा का बरं झाली, पुणेरी बोली, तर पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घटना घडलेल्या दिसून येतात. बघा, अगदी प्राचीन काळात, मध्ययुगीन काळामध्ये, ब्रिटिश काळामधून विशेषतः, आणि त्याच्या आधी शिवकाळामध्ये, पेशवे काळामध्ये मराठीमधल्या, महाराष्ट्र ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातल्या महत्वाच्या घडामोडी त्या पट्ट्यामध्ये घडून झाल्या. म्हणजे शिवाजी महाराज तिथे घडले, पेशव्यांचा सगळा इतिहास तिथे घडले, ब्रिटिशांना उत्तर पहिलं विरोध पुण्यामधून झालेला दिसून येतो. तर पुण्यामध्ये जे काय, पुणे पट्ट्या, पुणे म्हणजे मी पुणे परिसर आणि पुणे म्हणतोय, तर त्या परिसरामध्ये जे काय घडलं त्याच्यामुळे, त्या लोकांमुळे ती भाषा आपण आज प्रमाण मांडली गेलेली आहे. बघा, ठीक आहे. म्हणजे त्या ती बोली बोलणाऱ्या लोकांच्या कर्तृत्वामुळे पुणेरी बोली ही मराठीची प्रमाण भाषा मानली गेली. बघा, ही सत्य वस्तुस्थिती आहे. आता इंग्रजीचं उदाहरण घेऊयात. इंग्रजी कशामुळे जगाची संपर्क भाषा झाली, ज्ञानभाषा कशामुळे झाली? इंग्रजी एकाच गोष्टीमुळे झाली. इंग्रजी काय जगातली सर्वात शुद्ध भाषा नाही, हे तुम्ही तपासा. जगातली सगळ्यात शुद्ध भाषा नाही इंग्रजी, किंवा जगातली सर्वात प्राचीन भाषा पण नाही इंग्रजी, जगातली सर्वोत्कृष्ट भाषा इंग्रजी नाही, जगातले सगळ्यात जास्त शब्द असलेली इंग्रजी भाषा नाही, जगातलं सर्वोत्कृष्ट व्याकरण असलेली, म्हणजे भाषेचे सर्व निकष आपण पाहिले, ही भाषा नाही. तरी सुद्धा जगाची संपर्क भाषा आहे, जगाची ज्ञानभाषा आहे. बघा, मी काय म्हटलं, परत एकदा सांगतो की जगाची ज्ञानभाषा आणि संपर्क भाषा झाली, पण तरी सुद्धा शास्त्रीयदृष्ट्या, शास्त्रोक्त पद्धतीने जर पाहिलं तर सायंटिफिकली संस्कृत ही भाषा, इंग्रजी नाही. शब्दसंग्रहाच्या बाबतीत पण इंग्रजीपेक्षा खूप भाषा आहेत की शब्दसंग्रह जास्त इंग्रजीपेक्षा, व्याकरण जास्त शुद्ध इंग्रजीपेक्षा जास्त असलेलं आपली संस्कृत आहे. किंवा अजूनही कितीतरी भाषा सांगता येतील इंग्रजीपेक्षा चांगलं व्याकरण असलेलं. तरी सुद्धा इंग्रजी संपर्क भाषा आहे, इंग्रजी ज्ञानभाषा आहे, कारण त्या भाषेतल्या, ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं कर्तृत्व, त्यांचं जगभरामध्ये त्यांनी जे काही पराक्रम गाजवला, त्यामुळे इंग्रजी भाषा ज्ञानभाषा झाली आणि संपर्क भाषा झाली. ब्रिटिश मंडळी जगभर पसरली. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता, सूर्य त्यांच्यावर घाबरत नव्हता, असं घाबरत नव्हता तो. सर्व पृथ्वी तलावरती सगळीकडे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. सूर्य जिथे जाईल तिथे
जेव्हा जिथे उजाडेल तिथे ब्रिटिशांचं साम्राज्य, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता, म्हणून ब्रिटिशांचं भाषा ही जगाची संपर्क भाषा झाली. ब्रिटिशांनी जे कर्तृत्व गाजवलं, जे नवीन नवीन अगदी लोकशाही सारखं, मानवता सारखं सूत्र असेल, किंवा आधुनिक काळातले विविध शोध असतील, किंवा इतर बऱ्याच गोष्टी असतील, ब्रिटिशांचं जे कर्तृत्व घडलं त्याच्यामुळे ब्रिटिशांची भाषा, इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा झाली. तर मगाशी जो मुद्दा मी मांडला की 14व्या शतकामध्ये जी भाषा उदयास नव्याने आली, 400 वर्षांमध्ये ती जगाची संपर्क भाषा, ज्ञानभाषा झाली. तर मराठी भाषा 400 वर्षात पुढच्या होऊ शकते का, याचा तुम्ही सगळे विचार करा. काय होऊ शकते का? संपर्क भाषा जगाची, ज्ञानभाषा जगाची मराठी होऊ शकते का? कधी होऊ शकेल? या भाषेतल्या, म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या कर्तृत्वाने ती भाषा मोठी होऊ शकते, आणि आपल्या कर्तृत्व जगभर पसरलं तर ती जगाची संपर्क भाषा होईल. आपलं ज्ञान जगभर पसरलं, नवीन ज्ञान आपण उत्पन्न करण्याची क्षमता निर्माण केली, तर ती भाषा जगाची ज्ञानभाषा सुद्धा होऊ शकेल. ठीक आहे. तर आजच्या सेशनचा माझा हेतू हा आहे की ही आपली मराठी, तुमची आमची एवढी आपण सुधारायला पाहिजे की ही जगाची संपर्क भाषा व्हावी, ही जगाची ज्ञानभाषा व्हावी. ठीक आहे. तर ही ही व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला जे काही 3-4 प्रश्न मी दिले त्याची मी थोडक्यात अशी चर्चा केली. आता तुमचे प्रचंड मोठे प्रश्न आहेत, दिसतायत मला इथे चॅट बॉक्स मध्ये भरपूर झाले. त्याच्यावर मी थोडक्यात चर्चा करतो थोडक्यामध्ये. आणि मी जे काही मुद्दे मांडले त्याच्याबद्दल अजून काही बोलायचं असेल कोणाला तर निश्चितपणे तुम्ही आत्ता सुद्धा बोलू शकता. आत्ता वेळेअभावी बोलू नाही शकलो तर कोर्सला या, आपण नियमितपणे गप्पा मारतच राहू, किंवा निश्चितपणे भेटत राहूयात. तुमच्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न, सायली, अभ्यासाला मी सुरुवात कशी केली? मी काही नाही, पुस्तक विचारलं आणि बसलो आणि अभ्यासाला वाचायला सुरुवात केली. त्यात काय सुरुवात शुभस्य शीघ्रम म्हणतात, म्हणजे काय, लवकरात लवकर सुरुवात करायची. आपलं काय होतं, कसं बसू, कसं वाचू, कशी सुरुवात करू अभ्यासाला, कधी करू, सकाळी लवकर उठून करू का, दुपारी अभ्यास करू का, रात्री करू का, पहाटे उठून करू. हे एका वेळी एकच विषय घेऊन करू का, 4 विषय घेऊन करू का, एका वेळेस 2 तास करू का, 10 तास करू का, काय जसं होतं तसं करा, असं माझं म्हणणं आहे. एवढा म्हणजे आपलं काय होतं, विचार करण्यात सुरुवात होत नाही. म्हणजे सुरुवात आपली अशीच होती की हे विचार करण्यात वर्ष निघून जातं, होय की नाही. त्यामुळे सुरुवात कशी करावी, तुमची जशी होती तशी सुरुवात करावी, त्याला काही नाही. हेच बरोबर आणि तेच चुकीचं असं मी अजिबात मला वाटत नाही. होणं महत्वाचं आहे की नाही, याच्यामध्ये तुमचा अभ्यासाला होणं, अभ्यास सुरुवात होणं, अभ्यास होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. अभ्यासाचं नियोजन करा आणि सुरुवात करा, होय की नाही. तर त्याबद्दलच आता अभ्यासाचं नियोजन आणि याच्याबद्दल आपण निश्चितपणे बोलतच राहूयात. ठीक आहे. येस. आता पुढचा प्रश्न घेतो आणि टाईप करून सांगू शकता तुम्ही बरं का. अजून प्रश्न मी जसे रायटिंग स्टाईल कशी असावी, लिखाण मी थोडस बोललो बघा. लिखाणावरती आपण अजून एक सत्र तुमच्या कोर्समध्ये भरपूर असतात ऍक्च्युली, लिहायचं कसं चांगलं. रायटिंग स्टाईल म्हटलंय ते, लेखन शैली मराठीमध्ये म्हणूयात. तर शैली प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते बघा. म्हणजे कोणी तिरकस म्हणजे लेखी बोले सुने लागे अशा पद्धतीने लिहितं, कोणी सरळ सोट थेटपणे लिहितात, कोणी अत्यंत थेटपणे लिहितात, कोणी थोडस मवाळ भाषा. लेखन शैली प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते बघा. नंतर तुमची स्वतःची कशी आहे ते तुम्ही तयार करायची. ती कशी होईल, ती तुम्ही नियमितपणे लिहित गेले की ती आपोआप तुमच्यातून बाहेर येईल. तुमच्यामध्येच निर्माण झालेली, कशाने निर्माण झालेली, तुम्ही जे वाचलाय, तुम्ही जे ऐकलाय, तुम्ही जे बोलताय, त्याच्यातून तुमचं जे काही संचित तयार झालेलं असेल, साचलेलं, ते बाहेर येऊन एक तुमची शैली आपोआप तयार होते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं असेल. त्यासाठी मी सांगून उपयोग नाही की मी ह्या शैलीमध्ये लिहायला पाहिजे, ह्या शैलीमध्ये लिहिलेलंच चांगलं, असं काही असण्याचं काही कारण नाही मांडण्याचं. तुमचं तुम्ही स्वतःची शैली शोधणे आणि त्याच्यामध्ये लेखन करणे. ठीक आहे.
पौराणिक लेखन वाचायला पाहिजे ना. बघा आपला इतिहास म्हणजे पुराण हा इतिहास आहे का, हा वादाचा विषय असू शकतो बघा. की पण आजकाल हिस्टोरिओग्राफी, इतिहासशास्त्राच्या निकषांनुसार पुराण हा इतिहास मानता येऊ शकतो. तर तुम्ही, हा वैयक्तिक विषय आहे आपापला, तर तुम्ही वाचू शकता निश्चितपणे पौराणिक लेखन. मी संत वाङ्मय मला आवडतं, त्यामुळे मी मागाशी बोललो भक्ती वाङ्मय निश्चितपणे वाचताय, तर तुम्ही वाचू शकता, डेफिनेटली वाचू शकता. ठीक आहे. आर क्वेश्चन आस्क्ड इन मराठी ड्युरिंग इंटरव्ह्यू अँड व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड? येस, यू कॅन ऑप्ट मराठी ॲज अ इंटरव्ह्यू लँग्वेज. मराठी भाषा ही तुमची मुलाखतीची भाषा म्हणून निवडू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही, मी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये म्हणतोय, एमपीएससी, युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तुम्ही भाषा निवडू शकता. हा, आणि निश्चितपणे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता. ठीक आहे. आता ते व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड, वी नेव्हर नो. वी नेव्हर नो की काय वाटते, म्हणजे तुम्ही काय मुलाखतीच्या बाबतीमध्ये आजचा विषय नाही म्हणून फार चर्चा करत नाही. एकदा कोर्सेसमध्ये आपण मुलाखतीवरती भरपूर बोलणार आहोत. साहित्य मराठी एमपीएससी मध्ये, एसए साठी एमपीएससी मध्ये निबंध लिहावा लागतो बघा. एमपीएससी मध्ये असेल, युपीएससी मध्ये, तर चांगलं लिहिता आलं पाहिजे, हा मुद्दा आहे बघा. हा प्रश्नाचा उत्तर एकच आहे. परत सायलीचा प्रश्न आहे की साहित्यिक मराठी वापरावी लागते का? साहित्यिक मराठी म्हणजे काय? म्हणजे अलंकारिक मराठी म्हणायचे का? खूपच शब्द प्रचूर, म्हणजे शब्द बंबाळ. अलंकारिक म्हणजे साधं सरळ सोपं लिहायचं. तेच खरं अवघड असतं. तर आपल्याला जे वाटतंय तेच वहीवर उतरणे, आपल्या मनातून पेन मधून वहीवर उतरणे, हे महत्वाचं आहे. बाकी भाषा ती त्याच्याकडे ती अलंकारिक आहे का साधी आहे याला काही महत्व नाही. तुमचे विचार महत्वाचे आहेत. एसेच्या बाबतीमध्ये, निबंधाच्या बाबतीमध्ये म्हणतोय. सर, हाऊ टू प्रिपेअर फॉर मराठी ग्रामर अँड ट्रान्सलेशन, एनी बुक्स, व्हिडिओज? ठीक आहे ना. हा कोर्स जॉईन करा. हाऊ टू प्रिपेअर मराठी ग्रामर, व्याकरणाबद्दल वाळिंबे सरांचं पुस्तक आहे मला. तेच आहे मराठीतलं एक सर्वोत्कृष्ट आणि एकमेव पुस्तक चांगलं मराठी व्याकरणाचा. वाळिंबे सरांचं सुलभ मराठी व्याकरण नावाचं पुस्तक. ठीक आहे. आणि आपल्या इथे सेशन्स होतील. ठीक आहे. प्रिपरेशन एमपीएससी, आता हा आजचा विषय नाही, त्यामुळे मी हा घेत नाही. या एमपीएससी याच्या बाबतीत आपण वेगळं एखादं सत्र घेऊ. कंबाईन मराठी बुकलिस्ट सांगा. निश्चितपणे आपण घेऊयात, एक सेशन निश्चितपणे घेऊया त्याच्यावरती. हा एका 5-10 मिनिटांमध्ये बोलणं होणार नाही या विषयावर, की एमपीएससी स्टेट कंबाईन मराठी बुकलिस्ट सांगा. त्यामुळे याच्यावर वेगळं सेशन घेऊयात आपण. एमबीबीएस आफ्टर आय एस इज देअर? येस, ऑफकोर्स इट इज पॉसिबल. म्हणजे खूप लोक डॉक्टर होऊन सुद्धा एमपीएससी युपीएससी करताना निश्चितपणे देऊ शकत. माझी एक बॅचमेट एमबीबीएस होती, तहसीलदार होती. खूप सारे एमबीबीएस मंडळी आय एस आहेत निश्चितपणे. आत्ताचे मी नागपूरला असताना आमचे डिव्हिजनल कमिशनर संजीव कुमार साहेब हे एक्स्ट्राऑर्डिनरी एमबीबीएस डॉक्टर आहेत. कोविड काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं आम्हाला काम करता आलं, की ते स्वतः डिव्हिजनल कमिशनर आमचे नागपूरचे स्वतः एमबीबीएस डॉक्टर होते. त्याच्यामुळे ठीक आहे, निश्चितपणे तुम्ही करू शकता. तुमचा विषय ऑप्शनल विषय म्हणून घेऊ शकता, वैकल्पिक विषय म्हणून नक्की करू शकता. लँग्वेज स्किल्स कशी इम्प्रूव्ह करायची, ते आता कुठलीही भाषा, मी मगाशी बोललो बघा, वाचायला पाहिजे चांगलं, चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं लिहायला पाहिजे, चांगलं ऐकायला पाहिजे. सोपं आहे, करायला पाहिजे. बघा, आपण विचार जास्त करतो, करत नाही कमी. आता मी सांगितलं तुम्हाला हे 4 मुद्दे, पण तुमच्यातले किती जण जाऊन वाचाल? किती जण जाऊन ठरवून काहीतरी रोज वाचायचं, रोज लिहायचं, रोज काहीतरी चांगलं ऐकायचं, रोज चांगलं बोलायचं, चांगलं विचारपूर्वक. हे असं किती जण करतील? तुम्ही करा. तुम्ही हे भाषा कौशल्य, लँग्वेज स्किल, हे 4च गोष्टी आहेत. मी आता एवढं 1 तासभर जवळपास सांगितल्यानंतर महेशने हा प्रश्न विचारला. तर भरपूर चांगलं वाचन करा, चांगलं ऐका, चांगलं लिहा, चांगलं बोला.
कुठलीही भाषा सुधारण्याचे हे 4च मुद्दे आहेत. आणि ते स्वतः प्रयत्न करायला लागतील. म्हणजे मी तुमच्यासाठी वाचून तुमची भाषा चांगली होणार नाही ना, किंवा मी लिहिलं रोज की तुम्हाला महेश तुझं चांगलं लिखाण होणार नाही ना, तुलाच लिहावं लागेल. बरोबर की नाही? त्यामुळे हे 4 मुद्दे मी मगाशी सांगितले ते सगळ्यासाठीच लागू आहेत आणि ते स्वतः करायला पाहिजेत ना. ते ते स्वतःच करावं लागेल. कुणी दुसरं तुमच्यासाठी करून देऊ शकणार नाही. बघा, हे आजचं पोस्ट मॉडर्न काळाचं वैशिष्ट्य आहे की कुणीतरी दुसऱ्यांनी माझ्यासाठी करून द्यावं. कोणीतरी काय स्विगीवरून डिलिव्हरी माझ्यासाठी आणून द्यावी, किंवा झोमॅटोवरून डिलिव्हरी माझ्याकडे आणून द्यावी घरी. असं याच्या बाबतीत नाही होणार. की स्वतःच करायला लागेल, हो की नाही? ठीक आहे. मराठी निबंध लेखन पेपर या विषयावर आपण घेऊयात. एक भरपूर प्रश्न आले. राहुल मोरे, राहुलचा प्रश्न मराठी निबंध लेखन, ठीक आहे ना, या विषयावर आपण बोलूयात. एक वेगळं सेशन निश्चितपणे घेऊयात आजचं, आज नको. इफ यू आर प्लॅनिंग टू गिव्ह इंटरव्ह्यू इन इंग्लिश देन टू क्वेश्चन विल बी आस्क्ड इन मराठी. कसं काय असं होईल? आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा कशा येतील रे? तो आंब्याचं झाड म्हणजे तू इंटरव्ह्यू मध्ये ऑप्शन ह्या मराठी माध्यम दिलाय ना तुझं, तर मराठी माध्यमातलं मग ते त्याच्यातच विचारले जातील, असं नाही होणार. किंवा मग इंग्रजी भाषा दिली असेल तर इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला आधी विचारलं जातं की कुठल्या भाषेमध्ये मुलाखत, मग त्यानुसार मुलाखत होते. एवढी काळजी करू नकोस. निश्चितपणे काही इंटरव्ह्यूची काळजी करू नकोस. एखादा व्यक्ती इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतो तोपर्यंत त्याचा सगळा झालेला असतो इंटरव्ह्यूचा अभ्यास, काही वेगळा करण्याची आवश्यकता नसते. मुलाखतीपर्यंत पोहोचतो. ठीक आहे. ज्या भाषेत तुम्ही दिलेली आहे त्या भाषेतच विचारले जातील प्रश्न. मराठी कॉम्प्लिकेटेड लँग्वेज होऊ शकते का? का बरं? वैष्णवी प्रश्न विचारते आहे, मला प्रश्नच कळाला नाही. प्रश्नच कॉम्प्लिकेटेड वाटतो आहे. मराठी कॉम्प्लिकेटेड लँग्वेज होऊ शकते का? म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय शब्द बंबाळ किंवा अवघड भाषा म्हणजे काय? संस्कृत जशी समजायला तुम्हाला सोपी वाटू शकत नाही, असं काहीतरी तुम्हाला म्हणायचं असेल का? ठीक आहे. तर मला हा प्रश्न समजला नाही, त्यामुळे पुढचा प्रश्न घेतो. मराठी भाषा ही अगदी सुंदर, सरळ, साधी, सोपी भाषा आहे ना, की काही त्याच्यामध्ये दुर्गम, अगम्य असं काही नाही, असं मला तरी वाटतं बघ. त्यामुळे स्वतः पण लिहिताना साधं सरळ सोपं लिहावं, बोलताना पण साधं सरळ सोपं स्पष्ट थेट लिहिणं असावं, बोलणं असावं. ठीक आहे. मराठी लेखन पेपरामध्ये सुबक अक्षर लिखाणास महत्व किती आहे? महत्व आहे. निबंध लेखनाबद्दल मी राहुल वेगळं सेशन घेईन निश्चितपणे. त्या सेशनला आपण चर्चा करूयात. मराठी निबंध लेखन, निश्चितपणे. निबंध म्हणजे तुमच्या निबंध हा शब्द आहे बघा, बंध नाही. म्हणजे काय? तुमच्या मनात आलेले विचार बांधून न ठेवता कागदावरती उतरून काढणे निबंध म्हणतात, है की नाही? तर त्याच्यात अक्षरास किती महत्व आहे? अक्षराला महत्व आहे ना. ते अक्षर वाचताच आलं नाही तर काय उपयोग आहे? वाचता सुवाच्य असावं, सुबक असावं, चांगलंच आहे. पण मग अगदी मोत्यासारखंच असायला पाहिजे तरच असं काही वाचता आलं एवढं पुरेसं आहे. जेवढं चांगलं असेल तेवढं चांगलं, होय की नाही? तर निबंध लेखन आपण राहुल एक वेगळं सेशन वेगळा निश्चितपणे घेऊयात. इंटरव्ह्यू शॅल बी यूज बोथ मराठी, नाही, इंग्रजी किंवा एक भाषा निवडावी लागते आणि त्याच्यामध्येच, ठीक आहे, एका भाषेमध्ये निवडायचं. तर तोच अडचण आजची हीच आहेत बघा. आपण एक भाषा स्पष्टपणे एकच भाषा बोलू शकत नाही. ही आजची काळाची अडचण आहे असं वाटतं. हे आता आपले प्रश्न सुद्धा पाहिले तर हे काही इंग्लिश मराठी, मिंग्लिश हा शब्द आहे. ही भाषा मिंग्लिश ही भाषा आहे, होय की नाही? तर एकच भाषेमध्ये आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो. बोली भाषा आणि याचा ताळमेळ कसा साधायचा? प्रमाण भाषाही आली पाहिजे आणि आपापल्या भागातली बोली पण चांगली आली पाहिजे. तुम्ही जळगाव, नाशिक, धुळे पट्ट्यातले असाल आणि तुमची बोली आहे, तुम्हाला ती पण आली पाहिजे. प्रमाण मराठी पण आली पाहिजे, होय की नाही?
आता मी विदर्भात राहतो, नागपुरात राहतो, लोकांशी संपर्क कामाच्या निमित्ताने, तेव्हा मराठी त्यांची समजून आली पाहिजे. म्हणजे मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर मी त्यांना त्यांच्या भाषेतही बोलून मला जे वाटून राहिलंय असं बोलता आलं पाहिजे मराठीमध्ये थोडं थोडं तरी, हो की नाही? त्यामुळे ताळमेळ साधतं, हो, त्याची नका काळजी करू. ठीक आहे. ओके. प्राचीन इतिहासासाठी सौरभ म्हणतोय काय? पैलवान सौरभ जाधव काय म्हणतोय? प्राचीन इतिहासासाठी आपले जे ऍप वरचा कोर्स आहे त्यामध्ये आपण स्वतः शिकवलेले आहे की दुसरे शिक्षण आहे, मला तो कोर्स घ्यायचा आहे. ओके ओके. प्राचीन इतिहासाचा मी घेतलेला आहे अरे सौरभ, निश्चितपणे मी सेशन्स घेतलेले आहेत प्राचीन इतिहासाचे. तू घेऊ शकतो, मला तो कोर्स घ्यायचा आहे तर मी स्वतः घेतलेला आहे. बघ आता विचार कर, तुला पैसे वाया घालवायचे असतील तर माझा कोर्स घे. ठीक आहे सौरभ. नंतर पुढचा प्रश्न आहे, गॅलेक्सी M3 कोण आहे? गुड इव्हनिंग सर, इफ आय एम नॉट रॉंग, UPSC इज हॅव्हिंग ओनली वन पेपर फॉर मराठी लँग्वेज, सो दोज who are not having base as Marathi, what would be drawback of this? Then you can opt for Hindi, any regional language. म्हणजे मराठी लँग्वेज असंच काही नाहीये, कुठलीही प्रादेशिक भाषा तुम्ही एक भाषा म्हणून निवडू शकता. तुमची मातृभाषा मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदी, हिंदी होगी तो हिंदी में बात करें, हिंदी ले सकते हो आप, कोई प्रॉब्लम नहीं. Isn't language paper check firstly? Yes, for UPSC language paper are checked. They check language papers first. If you are clearing the cutoff, then your rest of the papers will be checked. Yes, so it's correct. Language papers are checked first. मराठी कॉम्प्लिकेटेड लँग्वेज होऊ शकते का? वैष्णवी तू काय प्रश्न विचारते? झाला तो प्रश्न. ठीक आहे, पुढे पुढे. हो सौरभ, प्राचीन इतिहासाचा कोर्स झाला. धन्यवाद सौरभ. हो थँक्यू सौरभ. झालं म्हणजे आता तुमचे एक 10-12 प्रश्न मी खूपच पटपट पटपट घेतले. खरं त्याच्यात निबंध लेखनाविषयी खूप लोकांनी विचारलं, मराठी निबंध लेखनाविषयी खूप लोकांनी विचारलं, तर मी एक वेगळं सेशन निश्चितपणे निबंध लेखनाचं घेईन. मला आवडेल तुमच्याशी. तुम्ही खूपच इंटरॅक्टिव्ह सेशन हे ऑनलाईन असून सुद्धा झालं, याचा मला खूप आनंद वाटतोय. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर निश्चितपणे आपल्याकडे 10 मिनिट अजून आहेत, निश्चितपणे विचारू शकतो, आपण चर्चा करू शकतो. अजून तुमच्यातले काही जण अजून आहेत लाईव्ह, त्याबद्दल धन्यवाद. वैष्णवी काय म्हणते? विनोद अडसूळ, MPSC चा स्टडी सुरुवात करताना कोणते बेसिक मराठी बुक वापरावे? MPSC चा एक वाळिंबी सरांचं सुलभ मराठी व्याकरण, मराठीसाठी एकच पुस्तक आहे मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये. आणि मराठी भाषा चांगली येण्यासाठी रोजचं पेपरचं वाचन, वृत्तपत्राचं वाचन, वर्तमानपत्र आहेत आणि इतर अवांतर वाचन भाषा सुधारण्यासाठी मी चर्चा केली. तर विनोद, ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू शकतो. एक ग्रामर, हो हो ग्रामर मी काय, वैष्णवी म्हणते ग्रामर तुम्ही शिकवाल का? हो ना, तर व्याकरण शिकवायला मला आवडेल. ठीक आहे ना, मी प्रयत्न करीन की मला वेळ मिळेल तसा मी निश्चितपणे प्रयत्न करीन व्याकरण शिकवायला. व्याकरण खरं म्हणजे व्याकरण, मराठीचं व्याकरण स्वतः शिकायला पाहिजे आपण, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे ना. हे आपल्या भाषेचं व्याकरण ठीक आहे ना, पण आपण सत्र घेतो ऍक्च्युली. खरं पाहता हे या मराठी व्याकरणाची आणि मराठी भाषेची या कोर्समध्ये विविध सत्र असतात, त्यामध्ये मी प्रयत्न करेन मी घ्यायचा. परत एक प्रश्न आलाय, गौरव सर, MBBS आफ्टर IAS, इज दिस पॉसिबल? MBBS आफ्टर IAS असा प्रश्न विचारला, मगाशी उलटा होता का? MBBS आफ्टर IAS, तर आफ्टर IAS तर काहीच करू शकतो ना, निश्चितपणे. जगाच्या पाठीवरचे लोक PhD करतात. आता जॉईन केल्यानंतर तुम्ही MBBS करू शकता, निश्चितपणे करू शकता. MBBS करू शकता, कुठलीही डिग्री करू शकता. काय म्हणतात त्याला, तुम्ही अगदी स्टडी लिहून घेऊन सुद्धा बाहेरच्या देशामध्ये काही शिकायला जायचंय कोणाला, ते सुद्धा करू शकता निश्चितपणे. पण ते निकष असतात की एवढ्या वर्षांची सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता. ते निकष पाळून तुम्ही हे निश्चितपणे करू शकता.
निश्चितपणे अगदी पीएचडी सुद्धा भरपूर लोक करतात. हा, माझं म्हणणं आहे गौरव, तुझ्यासाठी तुझा प्रश्न आहे म्हणून तुझ्यासाठी की हो, तू प्रश्न चुकीचा टाकला होता याचा अर्थ का एमबीबीएस नंतर आय एस करता येतं का असं विचारलं. हो, करतात ना. एक प्रवीण सॉरी, भरपूर आहेत. मी उदाहरण आता एक आठवलं, संजीव कुमार, डॉक्टर संजीव कुमार, माझे डिव्हिजनल कमिशनर नागपूरचे होते. परदेशी सर होते आपले, परदेशी सर हे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते बघा, नांदेडचे कलेक्टर, आता पीएम ऑफिसला आहेत. ते सुद्धा एमबीबीएस डॉक्टर, नंतर आय एस आहे. भरपूर उदाहरणं सांगू शकता येतील की एमबीबीएस नंतर आय एस केलं त्यांनी. हो, भरपूर आहेत, भरपूर आहेत. करू शकता गौरव, करू शकता. हो. हा सर, कमी वेळेमध्ये मराठी लेखन जास्त कसं करावं, कमी वेळ म्हणजे तुमचं म्हणणं असेल, विवेकचं म्हणणं आहे का बहुतेक असं असावं की बरोबर कसं लिहावं. तर सराव, सराव, भरपूर सराव, पटपट कसं कमी वेळामध्ये जास्त, कारण शब्दसंख्या तेवढ्या वेळामध्ये लिहिणं आवश्यक असतं, बरोबर आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, मॅन और वुमन परफेक्ट. ठीक आहे, सराव हाच त्याचं उत्तर आहे की सराव करत राहणे. भरपूर सारा सराव करणे चांगलं लिहिण्याचा, हाच पर्याय आहे त्याच्यावरती. हा, म्हणजे बघा, पोहण्यासारखं आहे ते. पोहणं म्हणजे नुसतं बघून शिकता येईल का की सिम्युलेशन कॉम्प्युटरवरती पाहिलं, उडी मारल्यानंतर, बरोबर की नाही. हा, तर तसंच आहे ते, स्वतःच केल्याशिवाय नाही कळणार आपण. हा, बरोबर की नाही. गौरवने विचारलं का एज जास्त होत नाही ना? नाही, एमबीबीएस साधारणपणे 22-23व्या वर्षी एमबीबीएस पूर्ण होतं ना, नॉर्मल आपल्या टेन्युअर मधून. 12वी नंतरचे 4.5 प्लस इंटर्नशिप, 5.5 वर्षामध्ये एमबीबीएस पूर्ण होतं. हा, त्यामुळे एक 24 वर्षापर्यंत एमबीबीएस पूर्ण होतं ना, काही एमबीएस करू शकतात. 24व्या वर्षी एमबीबीएस, 23-24व्या वर्षी पूर्ण होतं एमबीबीएस इंटर्नशिप सकट. ठीक आहे. आता आता आपल्या विषयासंबंधित किंवा काही प्रश्न असतील निश्चितपणे. आता 5 मिनिट आहेत अजून आपल्याकडे, नाही आहेत अजून 10 मिनिट आहेत. बोला, चर्चा करू शकता. मला वाटलं प्रश्न भरपूर सारे आले, मी थोडक्यात थोडक्यात उत्तर देतोय. ठीक आहे. तर ठीक आहे, सगळ्यांना मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो. की लास्ट कॉल, कोणाला काही प्रश्न असतील तर, नाहीतर आज आपण थांबून जाऊया. डेमो सेशन आहे. तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना खूप 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 माझ्यापासून माझ्या शुभेच्छा. कोर्सला वगैरे आला किंवा नंतर भेट झाली तर निश्चितपणे भेटूयात निश्चितपणे. आणि सगळ्यांना मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद. खूप 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 धन्यवाद.